मी अंकिता जाधव, आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण भवनात जाणार आहे। दुपारी 12 वाजता विशेष बसनं हे सगळे नगरसेवक कोकण भवनात जातील। 29 नगरसेवक आधी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी अभिवादन करतील आणि त्यानंतर 29 नगरसेवक आज नोंदणी करणार आहेत। शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी हे सगळे नगरसेवक करतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आज शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक कोकण भवनात जाणारे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, शिंदेच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आहेत ते सकाळी 11 वाजता दादर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ आहे ते जमण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर सर्व 29 नगरसेवक आहेत ते या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं अभिवादन करून त्यांना जे ते कोकण भवन बेलापूर या ठिकाणी जाणार आहेत। एकंदरीत 1 वाजेपर्यंत हे सर्व नगरसेवक आहेत ते कोकण भवन या ठिकाणी रवाना होतील आणि त्यानंतर तिथे घटस्थापन जे ते करतील। मात्र या संदर्भात जर पाहायला गेलं तर अद्याप गटनेता हा जो आहे तो शिवसेनेचा जाहीर करण्यात आला नाही। मात्र या वेळी जर काही शिंदेच्या शिवसेनेकडून काही बैठक किंवा काही चर्चा होत असेल किंवा गटनेतेबद्दल नेतेपदाबद्दल कोण नाव चर्चा असतील ते पाहणं महत्वाचं असणं। एकंदरीत दुपारी 1 वाजता हे सर्व जे नगरसेवक आहेत ते कोकण भवनच्या दिशेने जातील आणि गट स्थापना करतील। महेंद्र, मात्र कोकण भवनात जाण्यापूर्वी शिवसेनेचे कोणी वरिष्ठ नेते या नगरसेवकांशी बातचीत करण्याची शक्यता आहे का? या गटस्थापनेवेळी शिवसेनेचे मोठे नेते या नगरसेवकांसोबत असतील का? नक्कीच यावेळेस शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते या नगरसेवकांसोबत असणार आहेत, कारण कायदेशीर प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया त्याचा जो पाठपुरावा आहे तो या सगळ्या नेत्यांकडून करण्यात येतोय। कारण जी कागदोपत्री प्रक्रिया असते ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदार दिलेली सर्व नेते जे ते दादर शिवाजी पार्क या ठिकाणी जमणार आहेत आणि तिथूनच हे सर्व नगरसेवक त्यांना घेऊन जे ते बेलापूर या ठिकाणी जाणार आहेत। निश्चित महेंद्र, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।